हाय गाईज, मी आहे अंकिता. आपल्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आज आपण शिकूया सिंपल टॉप कशी कटिंग करायची पार्ट 1मध्ये. आधी आपण लाइनिंग कट करून घेऊया. त्यासाठी आपण 4 फोल्डमध्ये फॅब्रिक कट करूया. इथे सीटचा चौथा भाग प्लस 2 इंचावर मी कट करते आहे. प्लस 2 इंचावर कट करून घेतल्यानंतर आपण इथे बाकीची मापे टाकून घेऊया. जी टॉपची माझी लेंथ आहे ती आहे 33 आणि लाइनिंगची जी लेंथ आहे ती आपण घेऊया 32. टॉपच्या लेंथमध्ये आपल्याला 2 इंच ॲड करायचे, म्हणजे टॉपचा लेंथ 35 असं होईल आणि लाइनिंग 32 इंचावरती कट करून घ्यायचं आहे. कमरची जी उंची आहे ती आहे माझी 15.5. हिपची जी उंची ती आहे 21 आणि आर्महोल आहे 7.5. शोल्डर पण आपल्याला 7.5 घ्यायचं आहे. आर्महोल जेवढा असणार तेवढाच शोल्डर पण येणार आपला. इथे छातीचा चौथा भाग असं घ्यायचं आहे. कमर उंचीला कमरचा चौथा भाग घेऊन मार्क करायचे आणि इथे सीटचा चौथा भाग घेऊन मार्क करायचे आणि बॉटम आपण तेवढंच ठेवणार जेवढं सीटसाठी घेतलं आहे. लाईन रेषा आखून घ्यायची आहे आणि सगळे पॉईंट जोडायचे आहेत. बाहेर 2 इंचाची मार्जिन द्यायची आहे. गळा रुंदी 3.25 वर मी घेतलेला इथे आणि गळा खोलीचे 7.5 आहे पुढचे. 3.25 वर मार्क करून बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि राऊंड आकार द्यायचे गळ्यासाठी. इथून खाली अर्धा इंच घेऊन तिरका आकार द्यायचा आहे. सेंटरवरती मार्क करून तर तिरक्या आकाराच्या तिथे जॉईंट करायचं आहे. अर्धा इंचवर मार्क करून पुढचा आणि बॅकचा आर्म होलचा शेप ड्रॉ करायचा आहे. कटिंग करून घ्यायची आहे. कटिंग करून घेतल्यानंतर आपल्याला बॅकसाठी गळा ड्रॉ करायचा आहे. बॅकचा नेक आणि स्लीव्ज ड्रॉ करायचे आणि स्लीव्ज कट करायचे. इथे आपलं कुर्ता कटिंग झालेला आहे. सगळ्या मार्कवरती छोटे छोटे नॉट टाकून घ्यायचे आहेत. दोन्ही साईड वेगळे करायचे आहेत, फ्रंट आणि बॅक वेगळे वेगळे करून. अस्तर कट करून घ्यायचं आहे. अस्तरची जी लेंथ आहे टॉपची लेंथ आहे 33 प्लस 2 इंच असं ठेवलं आहे मेन फॅब्रिकचा आणि जो लाइनिंग आहे त्याचा 33 असं 33 इंच ठेवलं आहे. फॅब्रिकवरती लाइनिंग ठेवून मार्क करून घ्यायचं आहे आणि मग कट करायचं आहे.
हे फ्रंट आणि बॅक कट झालेलं आहे मेन फॅब्रिक. तर पुढच्या आर्म होलचा शेप जे ड्रॉ केलं आहे ते कट करून घेऊया. नीट व्यवस्थित कापडावरती कापड नीट ठेवून कट करायचं आहे, तर पुढे मागे होणार नाही. बॅकसाठी गळा रुंदी 3.25 वरती मार्क करूया. 7 इंचावरती बॅक डीपमध्ये कट करून बॉक्स बनवून राऊंड आकारवरती शेप देऊया. तर आपण स्लीव्ज कट करायला घेऊया. स्लीव्जसाठी मी कापड 4 फोल्डवरती असं ठेवलेलं आहे, 4 फोल्ड करून ठेवलेलं आहे. आर्म होल जेवढा आहे त्याच्यामध्ये 2 इंच प्लस करून 9.5 वरती मार्क केलेलं आहे. 1 इंच शिलाई मार्जिनसाठी आणि जेवढा स्लीव्ज आहे त्याच्यामध्ये 1/2 इंच प्लस करून 15.5 वरती मार्क केलेलं आहे. वरून 3.5 इंचावरती घेतलेलं आहे. लाईन ड्रॉ करूया. इथून 1.5 इंचावरती घेऊया. स्लीव्जचं जेवढं माप असेल त्यामध्ये 1.5 इंच अर्धा करून 1.5 इंच मिक्स करूया आणि जॉईंट करूया. 2 इंच आतमध्ये घेऊन आर्म होलचा शेप ड्रॉ करूया. स्लीव्ज कट करून घेऊया. सिंपल टॉपची कटिंग झालेली आहे. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ खूप हेल्पफुल असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याची स्टिचिंग व्हिडिओ बघूया. थँक्स फॉर वॉचिंग.